खेळमेळीचं वातावरण तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, ज्यांचा आवाज आपण ऐकला खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. आणि आता अजून एक मोठा सामना सुरुवात होते. खरं तर पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असणार. जांताराचा बदलापूर विरोधात ओमकार मित्र मंडळ वंगणी या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी आता दाखल झाली मैदानाच्या मध्ये. एका बाजूला दिलीप तर दुसऱ्या बाजूला राज ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मोठा मासा गायला लागत असताना फर्नस बाद. होत असताना दिलीपला तुम्ही पाहता ज्यानं मैदान सोडलं. खरं तर आम्ही दिलीपला दामत टुर्नामेंट मध्ये पाहिलं होतं. भरपूर चांगली बॅटिंग त्याची आपण पाहिली होती त्या मॅच मध्ये, त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना खूप चांगला क्रिकेट त्याने दाखवलं. परंतु दुसऱ्या बाजूला घडले काय, विलास कुंभारला तुम्ही पाहिलं जो थोडासा दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे आता तो मैदानाच्या बाहेर आलाय. परंतु मैदानाच्या मध्ये जाणार कोणता खेळाडू, चला तोलपाच्या भूमिकेत आपण यायचं आहे. उमेश चोनकर किंवा विलास कुंभार आपण या तुलपांच्या भूमिकेत, कारण कठोर नियमावली आहे. त्यामुळे आपणास विनंती आपण कॉमेंट बॉक्स मध्ये येऊन बसायचं. पहिल्या बरोबरती फलंदाज बाद झालाय. विलास निर्गुडाला तुम्ही पाहताय गुरुताची बारपट्टी तो दाखल झालाय. पहिल्या बरोबरती विकेट त्याने संपादित करत असताना षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज विलास राईट नंबर विकेट. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, खेळाडू पुढे सरकतोय. एजाज होते. खरं तर एजाजनं मागील बरोबर एक चांगला झेल तिथे स्वीकारला जांताराचा बदलापूर टीमसाठी खेळण्यासाठी. एक सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल. 5 षटकांची ही मॅच असणार, त्यामुळे आता षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज विलास राईट नंबर द विकेट. यॉर्करचा वापर करण्यात आला. हलक्या हाताने चेंडूला ढकललाय. बॉल चालला डीप मध्ये. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं. दरम्यान चेंडूला तो फेक करतील. एकेरी धाव इथे देखील एकवटली जाते आणि या सिंगलच्या साथीने मी म्हणेन अकाउंट देखील ओपन झालंय 90 बॅटरचं. एक सिंगल धाव फलकावरती जोडली गेली. 2 धावा धाव फलकावरती तुम्हाला पार भेटतील. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ 5 षटकाची मॅच आहे, त्यामुळे षटक क्रमांक पहिलं तुम्हाला पार मिळेल राईट नंबर विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बिडांचा खेळाडू पुढे सरकतोय. स्वतः संगनायक जिहादला तुम्ही पाहताय तो थोडासा बीट जरूर झालाय, परंतु सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल. खरं तर आज कुणाल पेनकर टीम मध्ये नाहीयेत, पंचाच्या भूमिकेत त्यांना आपण नेहमीच पाहतोय, त्यामुळे आता त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्या. टीम जांताराचा बदलापूर संघाला त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. ऑल द बेस्ट, चांगलं खेळा हेच त्यांनी सांगितलं. परंतु दुसऱ्या बाजूला देखील मनोज देशमुख जे समालोचक आहेत त्यांची टीम तुम्हाला बार मेल मैदानाच्या मध्ये खेळत असताना इथे बिग हिट ऑन साइडला खेचलाय. मागचा पाय बाकवला आणि षटकार दाखवला. बॉल चालला लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर षटकार.
धावफलक प्रचंड वेगानं आता पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 9. गोलंदाज विलासला तुम्ही पाहता आतापर्यंत चांगला क्रिकेट त्याने या मॅच मध्ये दाखवला जरूर, परंतु त्याच्या अगेन्स्ट एक षटकार ठोकत असताना खोदून काढण्याचा प्रयत्न ऑन साइडला घेतला. मिळवण्याचा खेळाडू पुढे सरकतोय. स्वतः संगनायक जिहाद पुढे सरकले. चिकी सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल आणि त्याच सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना षटक क्रमांक पहिलं इथे मात्र संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल स्कोर कार्डवरती 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 सिंगल आणि 1 षटकार आहे जिहाद, त्यामुळे 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दोस्तांच्या भूमिकेत आमचे राज ऋतिक लहाने आहेत, त्यामुळे आता प्रॉपर स्कोरिंग तुम्हाला पाहायला मिळेल. दत्ताभाऊ टेंबे यांनी देखील आज जबरदस्त स्कोरिंग केली या स्पर्धेमध्ये. त्यांना देखील आपल्या नावाची छाप सोडली, परंतु आता दुपारच्या सत्रामध्ये लंच ब्रेकसाठी दाखल झाले, त्यामुळे ऋतिक लहाने आहेत जे चांगली स्कोरिंग करतात या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण केंद्रबिंदू म्हटलं जातं स्कोररला या स्पर्धेमध्ये, त्यामुळे अचूक माहिती आता पोहोचत असताना चला सर्व बंद करायचं. दीपक लगेच आपण खेळायला सुरुवात करू. षटक क्रमांक दुसरं घेऊन दीपक आलेत गोलंदाजी मार्क वरती. दीपकला तुम्ही पाहता जो दाखल झाला या बाजपदे चांगले गोलंदाजी त्याला देखील करावे लागेल. बाजपदे आपण पाहिला असाल खरं तर पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बागपडीवरती होता संघ चेअरमन एरंदाड, परंतु त्यानंतर काय कमबॅक त्याने केलाय. टॉप गिअरवरती बॅटिंग करत असताना 69 धावा जमा केला. 70 धावांचा पाठलाग करत असताना दमछाक झाला टीम शिरगावला आणि मोठा विजय तिथे संपादित केला टीम एरंदाडनं. दीपक षटक क्रमांक दुसरे घेऊन आता दाखल झाला. राईट नंबर विकेट. पहिला बॉल फुलटॉस होता, बेज बॉडी होती, दोन्ही हाताने स्वीकारली आहे आणि बॉलला फेकून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वागत, वेलकम टू द ग्राउंड हे सांगितले आता बॅट्समन राजनं. इथे देखील विकेट पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलाय. प्रॉपर टायमिंग, जसा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला तसा टकचा स्विच ऑन कानावरती आदळलाय आणि बॉलने केली आहे बाउंड्री लाईनची सफर. षटकार. चेंडू आपण घेऊन या स्पर्धेमध्ये. चेंडू कधी हरवला, खराब झाला, पुढला तर चेंडू नवीन देण्यात येईल. अंतिम चेंडू पर्यंत अशी माहिती आम्हाला पोहोचवली आहे आयोजकांच्या माध्यमातून. चला चेंडू घेऊन यायचा. प्रेक्षक वर्ग आपणास विनंती आपण चेंडू पोहोचवा, कारण तो मॅच बॉल आहे, त्यामुळे विनंती आहे आपण चेंडू घेऊन या. षटकार बसूल करत असताना धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर बदलापुरातील एक नामांकित पुरस्कर्ते पॅकर म्हणून ज्याची ख्याती आहे त्यांचे दिनेश दादा यशवंतराव यांचं आगमन झालंय. काल त्यांचा संघ खरं तर आपण पाहिला असेल सरळगावच्या स्पर्धेमध्ये देखील टॉप 5 मध्ये दाखल झाला. ध्रुव 11 खारबाव साईश खारबाव संघ त्यांनी बांधला होता, त्यामुळे त्या संघाने कालच्या रात्रीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा फुलटॉस ऑन साइडला खेचला, फटका फसलाय. 2 वेळा मोठे फटके खेचले जरूर, परंतु तिसऱ्या बॉलवरती आंबी नाही किसी कम हे सांगितले दीपकनं आणि फटका ऑन साइडला खेचण्यास भाग पाडलं. अखेर
खरं तर डीजे मास्टरचं कौतुक व्हायला हवं, कारण दुपारची वेळ झाली, त्यांना देखील माहिती आता जेवणाची वेळ झाली आहे, त्यामुळे त्यांनी देखील प्रश्न विचारलाय, पाहुणं जेवलात काय, आणि आम्ही देखील त्यांना सांगू की आम्ही पोट भरून जेवलोय. कारण एक कासगाव इथे तुम्हाला साऱ्या गोष्टी इथे मिळतील, यात शंकाच नाही आहे. कारण आयोजन कमिटी जितकी स्ट्रॉंग आहे तितकी मायाळू देखील आहे. त्यामुळे चाय असेल, नाश्ता असेल, जेवण असेल सातत्याने, मग समीरजी राऊत असतील, नितेशजी लहाने, करणजी लहाने असतील, हनुमानजी टेंबे असतील, ऋतिक लहाने असतील, सर्व टीम या गोष्टींसाठी भरपूर तत्पर असते. त्यामुळे त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ कासगाव गोरदस्त यार. इथे फटका चांगला आहे, व्ही शेप मध्ये स्वप्नील साबंत चेंडू पार पोहोचतील, परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर बॉल निघून चाललाय सीमा पार, चौकार. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. 26 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या, इथे मात्र फसवले गेले, टप्पा पडला, स्विंगवत बॉल मात्र निघून चालले रक्षकाच्या सागरच्या हातामध्ये. दरम्यान तुम्ही पाहिलं हलकसं बॅटला चुंबन घेतलं आणि आता अखेर अजून एक धक्का लागेल. बॅटिंग करत असताना मित्रमंडळ वांगडी संघाला फलंदाज बाद. खेळाडू मैदानाच्या पदे मनोज देशमुखला तुम्ही पाहता जो दाखल झाला या मॅच मध्ये. जबळ 5व्या क्रमांकावरती हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक तुम्ही पाहता. आता दुसरा मार्गस्थ शेवटचा बॉल शिल्लक, 2 षटकार जरूर वसूल केले, 1 चौकार वसूल केलाय, परंतु 2 चेंडू चांगले फेकले. दीपकच्या माध्यमातून बॉल विकेटला ट्रॅव्हल होतो, डीपमध्ये खेळाडू चूक करतोय, अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आय थिंक अंकुश होते, त्यांना बेजून बॉल सीमा पार, चौकार. चेंडूचा खेळ संपन्न झाला. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 3 घेऊन आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दाखल होतोय. पुन्हा एकदा विलास निरगुडा हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर या मॅच मध्ये मी म्हणेन जरी एका बाजूला फलंदाज एकामागे एक बाद होत गेले, परंतु चांगली स्थितीमध्ये आता बॅटिंग करणारा संघ तुम्ही पाहता मैदानावरती ओमकार मित्र मंडळ वांगडी या संघाचं देखील कौतुक व्हायला हवं. कारण 30 धावा आपण धावफलकावरती पाहिल्या. 15.00 सरासरीला धावगती इथे मात्र राखत असताना इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न एजाजला तुम्ही पाहताय, वेगाने तो पोहोचलाय. एक सिंगल तर एक वेळी थोडेसे फंबल झाले. दुसरीचा प्रयत्न 2 धावा इथे देखील प्रचंड वेगाने एक वेळेला गेल्या. आता तिसरीचा प्रयत्न होतोय आणि आता ओव्हर थ्रोच्या माध्यमातून तिसरी कंप्लीट, चौथीचा प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता या 4 धावा मैदानाच्या मध्ये एक वेळत असताना जरूर काही आता पायामध्ये स्प्रिंग ठोकले की काय म्हणून देशमुखच्या त्या प्रकारे ते धावा इथे एक तब्बल 4 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. मनोजच्या साथीने तुम्ही पाहता मैदानावरती तिसऱ्या क्रमांकावरती आलेला साई तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल 4 धावा त्यांनी इथे मात्र वसूल केला. धावफलक आतापर्यंत 34. टीमची टोटल धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एजेस पोहोचतील. आता चुकी नाहीये कारण एजेसला माहिती आहे खरं तर मागील बारबती चूक झाली, तिथे 4 धाबा एकपट गेल्या जरूर, परंतु आता इथून चूक करायची नाहीये.
गोलंदाज विलास राईट नंबर विकेट ना रिझन मध्ये थोडासा अडथळा बार मेल दरम्यान अंपायर सिग्नल कॅन्सल बॉल. खूप चांगली बॅटिंग टीम वांगडी संघाच्या मदतीतून आपण पाहिली. या बॅचमध्ये देखील चांगला क्रिकेट त्यांनी खेळला. खरं तर पहिल्या बरोबर ती मी म्हणेन दिलीप सारखा एक आक्रमक बॅटर बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं संघ कुठेतरी अडचणीत सापडतोय की काय, परंतु असं नाहीये कारण मैदानावरती भरपूर चांगला क्रिकेट आतापर्यंत वांगडी संघ खेळत असताना. गोलंदाज विलास निरगुडा इथे देखील पुढे सजावून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं घेतल्याचा प्रयत्न बसला. दिशा दाखवायची होती चेंडूला परंतु इथे संपर्क नाही आहे व्यवस्थित बॅट अँड बॉलचा, त्यामुळेच ही काय आता डॉट बॉलची समाप्ती होत असते. हॅलो माईक चेक. धाव फलक 35 धावा 35. हॅलो माईक चेक. इथे देखील डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे इथे फसतोय आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पहिल्या बॉलवरती 4 धावा, त्यानंतर आपण पाहिलं एक सिंगल, पुन्हा एकदा 2 चेंडू सलग डॉट फेकलेत. समोर मनोज देशमुखला तुम्ही पाहता आतापर्यंत संघर्ष त्याचा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथे ऑन साइडला खेळतलाय फटका तर चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले. त्यांच्या डोक्यावरनं बॉल निघून चाललाय टाटा बाबा करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. ठोकलाय. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 41. 41 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगल्या स्थितीमध्ये आता बॅटिंग करत असताना टीम ओमकार मित्र मंडळ वांगडी या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न पंचाकडे पाहिलं होतं अशा नजरेनं की हा चेंडू इथून वाईट असावा, परंतु पंच सहमत नव्हते त्यामुळेच की काय आता इथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक तुम्ही पाहता आतापर्यंत 3 देखील समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अंती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 41. 41 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ड्रिंक स्टॉली तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. खेळाडू बसतील पाणी पित आपल्याकडे वेळ आहे. ऐकू एक चांगलं संगीत. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान खासगाव गावातील वरिष्ठ मान्यवर दीपकजी चतुरे साहेब यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा आपली आहे त्यामुळे सर्व मान्यवर आपणास विनंती आपण या मंचावरती आणि खास करून समीरजी राऊत साहेबांनी सांगितले की जे जे संघ देखील मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यांचे पाठीराखे जे कोणी आला असाल वरिष्ठ मान्यवर आपणास विनंती आपण देखील मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. जिहाद आलेत गोलंदाजी मार्गवरती. स्वतः संघनायक आता षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्गवरती दाखल झाला. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. पंचाकडे दाद मागतात की हा चेंडू वाईट आहे, परंतु पंच सहमत होत आहे. सांगितलं इथे मात्र वाईट वर्कर करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज आणि आता पहिला बॉलला डॉट फेकत असताना गोलंदाज तुम्ही पाहता जिहाद. षटक क्रमांक 4 सुरुवात झाली. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये मनोज, याची आपण नोंद घ्यायची त्यामुळे पहिला बॉल आता तुम्हाला डॉट पाहायला मिळेल.
11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 41 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एका बाजूला तुम्ही पाहताय बदलापूर गाव तर दुसऱ्या बाजूला बांगडी गाव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. फुलटॉस होता ऑन साइडला खेळला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पोहोचतात त्यांच्या भागाच्या बाहेर बॉल सीमा पार 4 धाबा. अमोल धुले, कल्पेश धुले, सचिन धुले, महेंद्र धुले. थँक्यू सो मच. क्या बात आहे. काय संगीत. बाराम कांबरे साहेबांचं गुणगान गाणारे संगीत होतं. याच दरम्यान आगमन झाले. खरं क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं आमचे अमोलजी धुळे साहेब. त्यांच्या साथीनं कल्पेशजी धुळे, त्यांच्या साथीत बदलापूर बांगणी असोसिएशनचे संस्थापक महेंद्रजी धुळे यांचं आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावं आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला खेळलाय इथे फटका चांगला गॅप मध्ये हा बॉल जाईल का डीपमध्ये क्षेत्ररक्षक एजाज बॉल आतून फेक करतील दरम्यान 2 धाबा. इथे देखील भरपूर वेगाने एकपटला जातील. सचिनजी धुळे यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. उद्या याच मैदानावरती खरं तर एक बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या मॅचची खरं तर आतुरता सरमणात लागली आहे. एका बाजूला घरच्या मैदानावरती खेळणारे कासगाव तर दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ जोबेली या मैदानावरती खेळणारा यजमान विपक्ष पाहुणे अशी लढत तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच जरूर तुम्हाला उद्या या मैदानावरती पाहायला मिळेल. इथे बॅटची कडा आहे का पाहावं लागेल. पंचांनी बोट केले आकाशाकडे आणि आता अजून एक धक्का लागेल टीम वांगडी संघाला. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. जिहाद इथे देखील ऑन साइडला ड्राईव्ह केला. डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल. एक सिंगल धाव फलकावरती इथे देखील जोडली गेली. निहारच्या वाटपून एक सिंगल आणि धाव फलक जाऊन पोहोचले. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 49. बॅटची कडे घेतली. बॉल घरी झाले. दरम्यान इथे धाव मिळणार नाहीये आणि दरम्यान तुम्ही पाहताय षटक क्रमांक 14 देखील समाप्त झालं आणि 4 षटकांच्या अंती 49 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. थँक्यू. निहार देशमुख साठी एक कॅश प्राइज येतो. 3 बॉल वरती 3 सिक्सर मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. साहिल देशमुख यांच्याकडनं.
नवीन गोलंदाज स्वप्नील सावंत आलेत गोलंदाजी मार्कवरती. स्वप्नील सावंतला तुम्ही पाहता जो षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. पहिला बॉल डॉट टाकला स्वप्नील सावंतच्या माध्यमातून. याच दरम्यान खरबाई गावातून देखील बरेचसे मान्यवर इथे दाखल झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. बिहान कलेक्शनचे आमचे अक्षयजी फाळे त्यांचं आगमन झालं, त्यांच्या साथीला सुमेश जाधव एक चांगला खेळाडू आणि आशिष शिंगटे असतील, कल्पेश जमदरे असतील, त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही जरूर करू. षटक क्रमांक तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती 5 घेऊन स्वप्नील सावंत आले, ज्याने सलग 2 बॉल आता डॉट फेकलेत. यशच्या उद्ध्वस्त केल्या, मागचा दरवाजा उघडा ठेवला होता, चोरी होणारच होती आणि आता मैदानावरती तुम्ही पाहता लेग स्टिक बाकवली आहे. फर्दस बाद. मूड देखील आता चेंज झाला, त्यामुळे आता ते मराठीमधून त्यांनी हिंदीमध्ये पदार्पण केलं, त्यामुळे आता हिंदी संगीत तुम्हाला ऐकायला मिळतील. कारण सूर्यदेवता ज्या प्रकारे आता तापले त्या प्रकारे आता आमचे डीजे मास्टर देखील तापलेत. भरत ऑन साइडला घेतला, मिड विकेटला. आहा, बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला तसा बॉलला फेकून दिला मिड विकेट. बाउंड लाईनच्या बाहेर रुपेशच्या बॅटचा धमाका, सिक्स. षटकार आला, धावफलक वेगाने आता पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जोडली गेली आहे. इथे देखील बॅटने घेतलाय, बॉल चालाय लॉंगला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतात, बॉल सीमा पार. इरफान होते, जजमेंट इरफानचं खराब राहिलं आणि आता देव बलवंत म्हणावं लागेल, बॉल सीमा पार, चौका. रुपेशला तुम्ही पाहता मैदानावरती जबरदस्त तो 7व्या क्रमांकावरती दाखल झाला. आज संधी मिळाली आहे, संधीचं सोनं या मॅच मध्ये करायचं, याच अनुषंगाने तो बॅटिंग करतो. 2 बॉलवरती आतापर्यंत 10 धावा त्याने वसूल केल्यात. इथे देखील हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, पंचाकडे पाहिलंय, अशा नजरेनं घडलंय काय, इथे पंच इशारा काय करतील हे देखील पाहावं लागेल. आणि अखेर अंपायर सिग्नल, डॉट बॉल. साठ धाबा रन नाही आहे. ओके, 59 धाबा. अनिलजी टेंबे यांचं आगमन झाले, कासगावचे उद्योजक. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
विरोधात आदर्श वागणी दोन टीमची कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. चला लगेच आपण टॉस संपन्न करू. चला दोन्ही टीमची कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. कुळगाव टीमची कॅप्टन आलेत. आदर्श वागणी टीम आपण कॅप्टन आपला पाठवून द्या. आपणास विनंती आहे. टीम बदलापूर गाव उमेश दादा आपण यायचा. पोचपानच्या मुंबई घेत आपण एखादा खेळाडू प्लीज इथे पाठवा. आयोजन कमिटीची सक्त सूचना आहे. जियाद भाई चल आपण या. दीपक दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. चला आपण नेक्स्ट मॅच खर तर 4 षटकांची मॅच असणार आहे. त्यामुळे आपण आता टॉस संपन्न करू. एका बाजूला आदर्श बांगडी तर दुसऱ्या बाजूला ओम साई क्रिकेट संघ कुळगाव. छापाचा कॉल आणि आलाय छापा. टॉस जिंकलाय फक्त निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. चला इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी टीम आदर्श बांगडीला आणि मॅचला देखील सुरुवात होती आहे. अनिल टेंबे अर्थातच यश टेंबे यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. किती झालेत बोलतो 59 धाबा धावफलकापाती जोडले गेले आणि आता 60 धाबांचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पार मिळेल. अनिल टेंबेकर तर आमचे मित्र आहेत आणि टेम्पो स्टँड बखार इथले ते उपाध्यक्ष देखील आहेत. दोन्ही टीमला पुन्हा एकदा विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो तो गुड गेम. गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाजी मार्क वरती. धीरज पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय आणि इथे संधी निर्माण झाली होती. ज्या प्रकारे आपण पाहिलं दिलीप बाद झाला तशीच संधी निर्माण झाली होती सागर देशमुखला बाद करण्याची, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार वसूल करतोय. 60 डाबाचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. त्याच अनुषंगानं आता बॅटिंग तुम्हाला बाल मिळेल. धीरज बेगीट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. गोलंदाज हसलाय आणि आता फलंदाज रुसलाय कारण त्याला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. आमचे साथी समालोचक महेश जिदुळे सर धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण. आणि जाऊया माझ्या दिशेने जिथे मात्र द्वितीय सत्राला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि फलंदाज सागर देशमुख बाद झालेला आहे. इरफान न्यू बॅटर. ओ यावेळेस ऑन साइडला बोलवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टॉपेज. फलंदाज होईल बाद आणि आणखीन एक धक्का लागलाय. दिलीप कांबरेने मात्र झेल टिपलाय. फलंदाज बाद. पाहतो पहिली मॅच
82 धावा चेस डाऊन. त्यानंतर 70 धावा आपण पाहिल्या त्या सुद्धा चेस करण्यात आल्या. आणि मागच्या मॅच मध्ये आपण पाहतोय चेस करता करता एक संघ थोडंसं मागे राहिला, परंतु आता 60 धावा म्हणजे 60 70 80 इतक्या धावा 5 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. क्रीडांगणाचा इतिहास आहे. धावांसाठी अनुकूल वातावरण, संध्याकाळचं दुपारचं सत्र असू द्या किंवा सकाळचं सत्र असू द्या, धावा होत आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज धीरज. धावा आणि सलग 2 फलंदाजांना बाद करण्यात आले यश आले. राऊंड विकेटने फटका चाललाय. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकाराने मात्र धावा फलकावरती 8 आपण पाहतोय. 2 गडी सुद्धा गमावलेले, 2 विकेट्स लवकर बाद झालेत. बॅटिंग करत असताना जाणताराच्या बदलापूर संघाला 2 धक्के देण्यात आलेले आहेत. उमेद सोनकर आज थोडेसे अनुपस्थित आहेत. ओ समोर खेळलेत खोलवा टप्प्याचा बॉल. व्हाट अ कॅच, ब्रिलियंट कॅच या ठिकाणी पाहायला मिळते. अफलातून कॅच ऑफ द मॅच अगदी आपण पाहतो. आणि सुंदर सेल घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मनोज देशमुख परंतु एक चांगले समालोचक सुद्धा आहेत आणि एक चांगले क्रिकेटर सुद्धा मनोज देशमुख यांना तुम्ही पाहत आहेत. आणि आमच्या मुख्य VIP डायस मधून साहिल देशमुख भरपूर खुश आहेत, कारण त्यांच्या गावाचा संघ आहे ओंकार मित्रमंडळ वांगणी. धावसंख्या धावफलकावरती पहिलं षटक प्रगती पथावरती असताना 8 धावा, 2 चौकार आलेले आहेत. मैदानामध्ये आलेले आहेत न्यू बॅटर अंकुश. हो पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न थांबवण्यात आलेला आहे. कदाचित आपण पाहतोय हा सुद्धा चेंडू अप्रतिम राहिलाय. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 बाद 8 धावा धाव फलकावरती आहेत. 60 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा चालू आहे. बदलापूर कर्जत हाय बँडला टच असणारं क्रीडांगण तुम्ही पाहताय. धर्मवीर क्रीडांगण कासगाव या नगरीमध्ये क्रिकेटचा महासंग्राम दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. तब्बल 5 दिवस ही शृंखला या ठिकाणी चालणार आहे. आणि आज दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 24 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 52 धावांची आणखी गरज असेल या मॅच मध्ये. एका बाजूला सैफ तर दुसऱ्या बाजूला अंकुश. सलामीला येत असताना आपण पाहतो सागर स्वस्तामध्ये बाद झाला. इरफानला माघारी परतावं लागलं आणि स्वप्नील सुद्धा अगदी स्वस्तामध्ये बाद झालेले आहेत. 2 खेळाडूंनी अगदी आपण पाहिलं तर 4 धावा या ठिकाणी त्यांचं योगदान देण्यात आलेलं आहे. एक चौकार पाहिला आपण, परंतु आता येणारे 24 बॉल आणि 52 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटकामागे रिक्वायर्ड रन रेट 13.00 च्या सरासरीने जावं लागेल. स्ट्रायकिंगला सैफ. षटक क्रमांक 2 मध्ये दिलीप कांबरी कासगाव गावाच्या एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. कासगाव गाव म्हटलं तर श्री गणेश देवस्थान, एक सुंदर गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि सातत्याने प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला सार्वजनिक भोजन व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते. हे वैशिष्ट्य आपण पाहतो कासगाव गावाचं. आणि षटक क्रमांक 2 मध्ये दिलीप कांबरे आलेले आहेत. लेफ्ट आर्म सीमर हा गोलंदाज आहे. अप्रतिम चेंडू त्याने टाकलेला आहे. पहिला बॉल डॉट. अक्षय फाळे हे सुद्धा मॅच आनंद घेत आहेत. सुमेश जाधव फुलटॉस बॉल होता बॅटच्या तिकडा, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. एक सिंगल आली आहे कंप्लीट आणि फक्त एकाच धाब्यावरती आता समाधान सुद्धा व्यक्त करावं लागेल. तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. शिवसेना तालुका प्रमुख चषक तुम्ही पाहता.
फटका अप्रतिम पाहायला मिळाला आणि या 6 धावा मिळतील बॅटिंग करत असताना जांताराच्या बदलापूर संघाला. 6 धावा आलेले आहेत आणि 6 धाव्याने संघाची टोटल धाव फलकामध्ये आपण पाहतो पुढे सरकते 15 वरती. 6 धावांचं लक्ष्य. हो आणखीन एक चांगला बॉल कॉट बिहाइंड. फलंदाज होईल बाद. स्वीट असा साऊंड कानामध्ये आदळला आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल कॉट बिहाइंडच्या रूपानं. आणखीन एक धक्का टीम जांताराच्या बदलापूर संघाला. फलंदाज बाद. बाद झाला. 5 षटकांचे मॅच तुम्ही पाहतायत. एन्जॉय करतात. 60 धावांचं लक्ष्य. दुपारच्या सत्रामध्ये थोड्याशा का होईना परंतु धावा कमी पाहायला मिळाल्या. ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाने 60 धावांची एकूण 60 धावांची इन्व्हेस्टमेंट केली आणि 60 धावांचं लक्ष्य प्रतिस्पर्धी टीम समोर देण्यात आलं. अगदी आपण पाहतो आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जांताराच्या बदलापूर संघ थोडस धारा तेरती पडलेला आहे. हो कवसला मोड शॉट. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपण पाहिली आहे. बॉल चाललाय सीमा पार. ये जियाद नाही भाई ये जल्लाद आहे. बॉल सीमा पार. आणि या 4 धाब्याने आता मात्र खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल कारण प्रति षटकामागे 12ची सरासरी होती. 60 धाबांचं लक्ष्य 5 षटकांमध्ये. हो समोर कळले कोलबा टप्पाचा बॉल होता अक्षरशः खोदून काढलाय. एकच धाव मिळेल वाईडिश लॉंगॉनला. एकच धाव आणि एका धाब्याने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 संपन्न झालं यशस्वीरित्या. दिलीप कांबरीने चांगल्या दर्जाची गोलंदाजी हाताळली. एक षटकार एक चौकार जरी आला तरी मात्र या षटकामध्ये केवळ 12 धावा त्याने खर्च केला. पहिल्या षटकामध्ये 8 दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा एकंदरीत 20 धावा आहेत. 18 बॉल 40 धावांची गरज या मॅच मध्ये जांताराच्या बदलापूर संघाला. चला जास्त वेळ घेऊ नका. ऑलरेडी आपण या ठिकाणी आपल्याला 3 मॅचेस कव्हर सुद्धा करायचे. सेकंड राऊंड मधून पहिला सामना प्रेक्षकांच्या बैठीला येईल. टॉस सुद्धा झालेला आहे आणि 2 मॅचेस आपल्याला सेकंड राऊंडच्या पाहायला मिळतील. त्यानंतर क्वालिफाय मॅच. काल आरके ग्रुप वालिवली संघाने आपल्या नावाचा दबदबा या ठिकाणी प्रस्थापित केला. ग्रामस्थ मंडळ कासगावचे सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी कोणी उपस्थित असेल तर त्यांना विनंती राहील की आपण या. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ही स्पर्धा आपल्या गावाची आहे आणि ही स्पर्धा आपल्या स्वतःची आहे हे समजून सर्वांना विनंती राहील की आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. 18 बॉल 40 धावांची गरज. थोडंसं अंधाराचं सावट काल सुद्धा अगदी आपण पाहिलं तर एक मॅच वरती आपल्याला थोडंसं अंधाराचं साम्राज्य पाहायला मिळालं परंतु हरकत नाही आहे. क्लायमेट थोडंसं चेंज होतोय. मकर संक्रांतीनंतर तुम्हाला हळूहळू क्लायमेट चेंज होताना पाहायला मिळेलच कारण दिवस रात्र यामध्ये तुलना होत असते. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सिंगल धाव आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 21. हो यावेळेस साईडला व्हॉट अ शॉट. सैफच्या बॅट मधून बॉल चाललाय. यावेळेस आकाशाला गवस निघालत असताना धडाके बंद षटकार. सुस्वागतम 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 या सन्मान आपण पाहतो. आदरणीय किशोरभाई शेलार यांचं या ठिकाणी आगमन होतंय. जिल्हा परिषद ठाणे जिल्ह्याचे गटनेते यांचं या ठिकाणी आगमन होतंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी
यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेल्या स्पर्धेमध्ये शिवसेना तालुका प्रमुख चषकामध्ये साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे. या सन्मान आपण पाहतो त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. रुपेशजी ठाकरे यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. अक्षय पेरकड यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि राहुलजी वाघमारे यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. या स्पर्धेच्या वतीनं अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहतो आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे आदरणीय किशोरबाई शेलार यांचं मनपूर्वक स्वागत. दोन षटकार आलेत आणि या सन्मान आपण पाहतो. हा बॉल चालला बायडिश लॉंगॉनला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर दोन धावा घेण्याचा प्रयत्न होता परंतु सिंगल आली आहे. टोटल मध्ये भर पडते. दोन षटकार साहेबच्या बाटमधून आपण पाहिलं. सामना खुला करण्याचा प्रयत्न होता. 18 बॉल 40 धावांची गरज. दोन षटकार आपण पाहिलेत. यानंतर दोन सिंगल आणि एक अतिरिक्त स्वरूपात आलेली धाव पाहायला मिळाली आहे या षटकामध्ये. ओमकार मित्रमंडळ वांगडे आणि त्यांच्या विरोधात जांताराजा क्रिकेट संघ बदलापूर गाव. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. धीरज चे काही चेंडू शिल्लक आहेत. स्टील टू गो. स्ट्रायकिंगला जिहाद ओव्हर द विकेटने. यावेळेस सॉफ्टने चेंडू घरंगळत राहिला. आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला तोपर्यंत मिळालेले सिंगल धाव. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि इथे अगदी आपण पाहिलं तर सिंगल धाबा वाचवायच्यात. तो प्रयत्न करावा लागेल आणि या 13 चेंडू शिल्लक आहेत. 24 धाबांची गरज आहे. इक्वेशन या मॅचचं शिल्लक आहे. अतिशय सुंदर क्रीडानगरी आहे. भगवमय वातावरण तुम्ही पाहता. त्या संपूर्ण क्रीडानगरीमध्ये धर्मवीर क्रीडांगण कासगाव हे तुम्ही पाहतात आणि अतिशय सुंदर वातावरण आपण पाहतोय. खेळाडूंना पोषक असलेलं क्लायमेट या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. 13 बॉल 24 धावांची गरज. धीरजचा पुढचा बॉल. यावेळेस क्लीन बॉल. फलंदाज होईल बाद. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉइड केले आणि थोडस वेगळा जल्लोष कारण महत्वपूर्ण विकेट होती. बडी मछली जाल में फंस चुकी है. सईफला मात्र परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. मैदानाचा केंद्रबिंदू म्हणून त्या खेळाडूकडे पाहिलं जाईल. प्रत्येक संघांमध्ये आपल्याला चांगले दर्जेदार टॅलेंटेड खेळाडू आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला त्यांचा खेळ अगदी जीवाची बाजी लावत असताना आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी प्रथमतः खेळ करत असताना आपण पाहतोय. म्हटलं जाताना अगोदर सिद्ध व्हा लोक तुम्हाला आपोआपच प्रसिद्ध करतील असं म्हटलं जात आहे आणि त्यासाठी हे प्रयत्न सुद्धा केले जात आहेत. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये धाव फलकामध्ये तब्बल 36 धावा. येणारे 12 बॉल 24 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होतो तोपर्यंत जाऊया डीजे कडे. लगेचच या ठिकाणी सत्कार सोहळ्याकडे थांबायचंय. आगमन झालंय ते आदरणीय किशोरबाई शेलार जिल्हा परिषद गट प्रमुख यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा मनपूर्वक स्वागत आपण केलेलं आहे आणि विशेष सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी
विनंती करेन समीर राऊत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय किशोरभाई शेलार यांना या ठिकाणी सन्मानित करावं. बांगणी शहरामध्ये आदरणीय किशोरभाई शेलार असतील, प्रसादभाई परब, संपत बंधू देशमुख ही त्रिमूर्ती नेहमी आम्ही पाहिलेली आहे. परंतु आज या ठिकाणी किशोरभाई शेलार खास करून आपल्या गावच्या संघाचे मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. 12 धावांची गरज आहे. त्यांना माहिती अजूनही सामना गेलेला नाहीये, सामना बॅलन्स आहे. जर एखादा गोलंदाज चमकला ना तर ओंकार मित्रमंडळ बांगणी संघ सुद्धा या मॅच मध्ये डोकं वर काढेल. जबरदस्त खेळ आम्ही पाहिलेला होता नाईट टुर्नामेंट मध्ये ओंकार मित्रमंडळ बांगणी संघाचा, आणि तोच संघ तीच दहशत तोच दरारा घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय कासगाव नगरीमध्ये. 12 बॉल 24 ची गरज आहे. स्ट्राईक एंडला जियाद, नॉन स्ट्राईक एंडला इजाज, षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज साही. 12 बॉल 24 ची गरज. यानंतर आपण पाहतोय रुपेशजी ठाकरे, अक्षयजी पीरकड, राहुलजी वाघमारे याही मान्यवरांचा सन्मान समीरजी राऊत यांच्या शुभास्ते केला जाईल. किशोरभाई शेलार जिल्हा परिषद गट प्रमुख, अक्षय पीरकड ग्रामपंचायत सदस्य, रुपेशजी ठाकरे प्रसिद्धी प्रमुख आणि राहुलजी वाघमारे ग्रामपंचायत सदस्य या सर्वच मान्यवरांचा हृदयाच्या अंतकरणातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. मायेची आणि प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह मोमेंटो देऊन साहेबांना सन्मानित केलं जात आहे. पहिला बॉल डॉट आलाय साईचा. आत्मविश्वास कुठेतरी धुनावलेला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. 11 बॉल 24 धावांची गरज. सातत्याने कालमंत्र देण्याचा प्रयत्न होतोय कारण सामना अतिशय महत्वाचा आहे. डू ऑर डाय ची मॅच, जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती आहे. यावेळेस मोठा फटका, बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग आहे. शतक्ष पुढे सरसावलेत, नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. आणखीन एक सेल टिपला जाईल आणि टीम जाणताराच्या संघाला लागणारा आणखीन एक 440 बॅटचा मोठा झटका. पिच बॉल होता, अगदी आपण पाहतोय अर्ध्या पिच वरती टाकण्यात आलेला चेंडू होता, परंतु लाईन भरपूर चांगली आहे. पहिला डॉट, त्यानंतर बिग हिट आणि आता डॉट. 12 बॉल 24 ची गरज होती. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज झालेलं आहे या मॅचचं. हो, यावेळेस कोलवा टप्पाचा बॉल ऑन साईडला वळवला, मिड विकेटला बॉल चालला, नियार येतात. एक धाव कंप्लीट ऑन द स्टंप फेकी आहे आणि इथे मिळेल फक्त सिंगल धाव. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आहे. आता धाबा वाचवायच्यात, याच अनुषंगाने प्रयत्न करावा लागेल ओंकार मित्रमंडळ बांगडी संघाला, परंतु प्रतिस्पर्धी संघ इथे मात्र हार मानायला तयार नाही आहे. एका दोन मोठे फटके जर या मॅच मध्ये आले ना तर पुन्हा एकदा वापसी मिळवेल जाणताराच्या बदलापूर संघ. इजाज मध्ये ती क्षमता आहे. लॉस्ट सेकंडला आपण पाहतो विलास, याही खेळाडूकडे ती क्षमता आहे, परंतु ती त्यांना दाखवावी लागेल. गोलंदाज सज्ज साई ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मिसटायमिंग, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. आणखीन एक झेल टिपला जाईल, फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. परतावा लागेल इजाजला सुद्धा. बॅक टू द पॅव्हिलियन. मला दोन्ही टीमच्या वतीनं म्हटलं जातं ना, ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है, ये बस खेळ है क्रिकेट का, इसे खेळना जरूरी है. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली आहे दोन्ही संघांची. आणि आता मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या मुवमेंटला घडतंय काय तर साई सारखा एक नामवंत गोलंदाज अद्यापपर्यंत त्याने फक्त आणि फक्त केवळ एकच धाव खर्च केली आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी
अक्षरशः टर्निंग पॉइंट हे षटक म्हटलं जाईल यावेळेस. बॉल चला मागे एस्टनच्या, तोपर्यंत बाटला स्पर्श करत हा बॉल मागे चाललाय. अष्टी रक्षकाकडून आपण जर पाहिलं तर शॉट थर्डमॅनकडे, तोपर्यंत एक धाव आली. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4चा खेळ सुद्धा संपलेला आहे आणि 4 षटकांमध्ये बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ओव्हर द वेस्ट साठी आपण चेक करू शेवटचा बॉल आणि लगेचच मॅच मध्ये आपण परतणार आहोत. तत्पूर्वी जाऊया डीजे कडे. या एक चांगलं संगीत. सरमन फेअर डिलिव्हरी असणार आहे, कारण फलंदाज टेप आउट होते, लक्षात असू द्या. अगदी झूम आउट करून ऑन स्क्रीन या सर्व काही गोष्टी तपासल्या जात आहेत. टेक्निकल टीम आमच्या सोबत आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट .in आणि ते आता अगदी आपण पाहतोय केवळ 2 धावांचं षटक हाताळलंय. साईची गोलंदाजी जर आवडली असेल ना तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. काय जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केली आहे. 12 बॉल 24 धावांची गरज असताना अवघ्या 2 धावांचं षटक त्याने हाताळलंय. म्हणजे कुठेतरी या मॅचचं मोमेंटम शिफ्ट केलंय ते आपल्या बाजूनं ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाने. शेवटचं अंतिम षटक 22 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय अत्यंत सुंदर अतितटीची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शेवटचं अंतिम षटक. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम वांगणी संघाला विनंती आहे. 6 बॉल 22 धावांची गरज. शेवटचा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होईल. डेट ओव्हर स्पेशलिस्ट. धावा रोखण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतील. म्हटलं जाताना क्रिकेटमध्ये जो हरायला घाबरत नाही तोच जिंकण्याचं धाडस करतो. असा खेळ आता तुम्हाला मैदानामध्ये करावा लागेल. आयुष्यात जोखीम पत्कराल तर मात्र जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारला तर निदान मार्गदर्शन तरी तुम्हाला करता येईल. असा प्रयत्न प्रत्येक खेळामध्ये तुम्हाला करावा लागेल. क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहतायत. 6 बॉल 22 धावांची गरज. अतिशय सुंदर आहे वातावरण आपण पाहतोय. भरपूर सारे कटआउट तुम्ही मैदानाच्या चौफेर बाजूला तुम्हाला पाहायला मिळतील. जे आपले मान्यवर आहेत कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय आणि धार्मिक या सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे आमचे हे सर्व लाडके शिलेदार तुम्ही पाहतायत ज्यांचे कटआउट या मैदानाच्या चौफेर बाजूला उभं करण्यात आलेले. 6 बॉल 22 ची गरज. गोलंदाज बाउंट व्ह्यू एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. लोचन स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज आहे. पहिला बॉल यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत उपस्थित आहेत. झेल टिपला जाईल. पहिल्याच बॉलवरती आणखीन एक धक्का लागलाय टीम जाणता राजा बदलापूर संघाला. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती धक्का लागलाय. या दरम्यान आमचे किशोरबाई शेलार सुद्धा माझा आनंद घेतात व्यापीठ डायज मधून. नुकतेच आपण पाहिले तर 2 वर्ष आपण मागे गेलो तर वांगणी शहरात सुद्धा शिवसेना चषक ही स्पर्धा आपण पाहिली होती. दर्जेदार स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार सुद्धा होते किशोरबाई शेलार. गोलंदाज सज्जा. यावेळेस लॉफ्टेड फटका आपण पाहतोय जॉन्टीच्या बॅट मधून. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. उमेश सोनकर यांनी मैदानाच्या बाहेर झेल टिपलाय आणि ते धावा मिळतील. टीम जाणता राजा बदलापूर संघाला 6. आम्ही अजूनही हारलो नाही आहे हे सांगत असताना जॉन्टी षटकार त्याने मारलाय. 4 बॉल विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 22 धावांचं समीकरण होतं. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली गोलंदाज लोचनला. त्यानंतर फुल टॉस बॉल त्याच्यावरती धावा वसूल केल्या 6. 4 बॉल 16चं इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक आहे. जर मात्र आणखी 2 मोठे फटके जॉन्टीला माहिती आहे सध्याच्या घडीला जॉन्टीला या नंबरवरती पाठवलंय की हाणामारी करायची आहे. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेन
वेग प्रचंड आहे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि आता मात्र पूर्णपणे कमबॅक करता वापसी मिळवली आहे गोलंदाज लोचनने. डॉट बॉल पाहायला मिळाला. षटक क्रमांक आपण पाहतो शेवटचा अंतिम षटक आहे. चांगली मॅच प्रेक्षकांना प्रत्येक पाहायला मिळाली आणि प्रत्येक मॅच मध्ये धाबा सुद्धा या ठिकाणी होताना आपण पाहिलेले आहेत. दणदणवन खेळपट्टी आहे. गोलंदाज सज्जय लोचन. फुल टॉस पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते बॅट्समन रिव्ह्यू कदाचित झालेला आहे. एक रिव्ह्यू प्रत्येक संघाला मिळेल आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी आपण पाहतोय धाबा फक्त 6 मिळतील. षटक क्रमांक आपण पाहतोय या ठिकाणी 5 चालू आहे. धाबा मिळाल्या 6. एकंदरीत टीमची टोटल 60 धावांचं लक्ष्य असताना संघ पुढे सरकला 50 वरती आणि आता विजयासाठी अवघे 2 बॉल शिल्लक आहेत. 10 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. जर या बॉलवरती चौकार षटकार आला तर पुरुष एकदा वापसी होईल. याच दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुरुष एकदा दुपारच्या विश्रांतीनंतर आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेब या ठिकाणी आमच्या समवेत जॉईन होतात. त्यांचे करूया आपण वेलकम मनपूर्वक स्वागत. 2 बॉल 10 ची गरज. ओ लाईन चांगली आहे. चेंडू पडल्यानंतर मागे चालला एस्टांकडे. एसटी रक्षकाकडे आपण पाहतोय आणि एस्टांकडे पाहत बसले. अगदी आपण पाहतो हा डॉट बॉल ब्लाइंड स्ट्रोक होता. समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. शेवटचा बॉल धाबे धनानले होते टीम ओमकार मित्र मंडळ वांगणी संघाचे सुद्धा आणि आता आपण पाहतो शेवटचा बॉल सुटकेचा मोकळा निश्वास टाकला असेल गोलंदाज आणि संपूर्ण संघाच्या पाठीराख्यांनी आता 1 बॉल शिल्लक आहेत. 10 धावांची गरज म्हणजे या मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकली आहे ओमकार मित्र मंडळ वांगणी संघाने. एक वांगणी संघ आदर्श 11 वांगणी हा संघ पुढे सरकलाय. सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला त्यांचा सामना पाहायला मिळेल. तेजस पडवलची आर्मी सज्ज झाली आहे. ओ खोलवा टप्प्याचा बॉल मागे चाललाय. इथे सामना जिंकला सहजतेने. धावा डिफेन्स करत असताना 2 सामने आपण चेस होताना पाहिलेत आणि 2 सामने डिफेन्स होताना आपण पाहिलेले आहेत. हा इतिहास राहिलाय या क्रीडा नगरीचा आजच्या दिवसातील. दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि त्या सामना जिंकलाय ओमकार मित्र मंडळ वांगणी संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड अँड टफ लक टीम जाणताराच्या बदलापूर.